नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रशांत पवार. तुम्ही बघता युवा क्रांती न्यूज चॅनल. आजची ही विशेष मुलाखत म्हणजे कपिला गोरक्षक आणि ह्याच गोरक्षांचे जे गोरक्षक आहेत त्यांच्यासोबत एक चला तर मग या विशेष मुलाखतीत आपण कपिला गोरक्षांचे गोरक्षक ते आपल्यासमोर उभे आहेत, त्यांना काही प्रश्न जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण ओढूया सागरजी गलवाडे. सागरजी गलवाडे हे ह्या गोरक्षांचे सचिव आहेत. जय श्रीराम. हे कपिला गोरक्षण 2024 आपलं चालू झालं. याचं चालू होण्याचा प्रसंगही हा एक दैविक योगच आहे. आम्ही इथं रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत भरतजी पाडलीवाल, त्यांच्या घरी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो त्यांच्या इथं, आणि त्यांचे आबाजी श्री मुक्तीलालजी पाडलीवाल हे तिथं होते. मग आम्ही त्यांना परिचय दिला आमचा की आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहे. तर त्यांनी असं आमच्याजवळ इच्छा व्यक्त केली की बाबा बजरंग दलचे कार्यकर्ते आहे म्हणजे तुमचं गायीवर प्रेम आहे हे सर्वश्रुत आहे. तर मग तुमची अशी जर इच्छा झाली किंवा तुम्हाला गोरक्षण टाकायचं आहे किंवा तुमच्यावर अशा गायी आहेत ज्या तुमची इच्छा आहे वागवायची, ते म्हणत की तुमची जर इच्छा असली गाय वागवायची तर आम्ही त्या वागवायसाठी जागा उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यासाठी जेही तुम्हाला पाणी वगैरे सगळं जे लागेल ते व्यवस्था करून देऊ. जर समजा तुमची इच्छा झाली तर कधीही सांगाल, आम्ही बसलेलो आहे. तर मग त्या हिशोबाने त्याच्यानंतर जास्तीत जास्त ते वाढदिवस झाला आणि 15 ते 20 दिवसानंतरच एक भेंडवळची व्यक्ती आहे ते गौरक्षणमध्ये गायी देण्यासाठी 150 गायी घेऊन शेगावला आला. आणि ते 150 गायी एकदम मोठ्या गौरक्षणला द्यायच्या म्हटलं त्याने सांगितलं की बा मी एवढ्या गायी ठेवू शकत नाही, माझी एवढी व्यवस्था नाही आहे. मग त्याला विचार पडला की आता ह्या 150 गायी न्यायच्या कुठे. मग एखाद दोन आम्ही गौरक्षक होतोच, बजरंग दलचं कार्य करायचो, त्या कारणानं आणखी इकडे तिकडे विचारपूस केली. दुसऱ्या गावले सुद्धा विचारायचा प्रयत्न केले की बा एवढ्या गायांची व्यवस्था होईल का, पण सगळीकडून नकारच भेटला. मग शेवटी आम्ही एक 4-5 जणांनी मिळून विचार केला की आता या गायीचं संगोपन आपल्याला करावं लागेल, नाही तर ह्या गाय कटण्यासाठी जातील. मग आम्ही सर्वांनी विचार केला. आम्ही पहिले बसलो की बा आपण हे शक्य करू शकू का. तर आम्ही मनीष शेट आहेत, विजू काका आहेत, मी आहे, आणखी योगेश भाऊ होते, भारद्वाज, यांनी सगळ्यांनी मिळून विचार केला की बा हरिओम आहे, अण्णा, या सर्वांनी विचार केला की बा आपण हे करू शकू का. तर मग आम्ही म्हटलं की चला ठीक आहे, एक वेळ शेटले भेटू आणि हे कार्य प्रगतीवर जाते का पाहू. आम्ही सर्व मिळून गेलो. मुक्तीलालजी शेठ आणि त्यांचे नातू भरत शेठ यांना भेटलो. ते म्हणाले बा तुमची इच्छा असली तुम्ही करू शकता, तुमची जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे आम्ही नक्कीच करून ठेवू मुबलक. तुम्ही जेवढ्या दिवस आहे तोपर्यंत ही व्यवस्था तुम्हाला राहील. तर त्या अशा पद्धतीनं हे गौरक्षणाची सुरुवात झालेली आणि एकदम 150 गायींची सुरुवात झालेली आहे. अच्छा, म्हणजे सर्वप्रथम ज्या 150 गाया ज्या समजा आणल्या, ह्या गायांचा जो या गायांना उपचार करण्याकरिता इथे डॉक्टर अवेलेबल असतात की नाही. इथं सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर केदारे साहेब हे नेहमी व्हिजिटसाठी येतात. आणि एक आमचा अळसण्याचा दुर्गेश जवंजाळ म्हणून आहे, तो सुद्धा पर्यवेक्षक आहे, पशु पर्यवेक्षक, त्याची व्हिजिट नेहमी असते, म्हणजे रोज संध्याकाळी तो असतोच. बरं, ह्या गौरक्षणापासून म्हणजे आपल्या शेगाव वासियांना कोणकोणत्या गोष्टीची सुविधा प्राप्त होत असेल. शेगाव वासियांना गोमूत्र मिळेल आणि गोबरी हे दुर्लभ झालेली आहे, तर त्याची व्यवस्था आम्ही इथं करून ठेवलेली आहे शेगाव वासियांसाठी. तर गोबरी, गोमूत्र, आणि याच्यापुढून आम्ही तर याचे जे नाव आहे तेच कृषी गो आधारित संशोधन केंद्र ठेवलेलं आहे. म्हणजे याच्यातून आणखी जे जे समजा प्रयोग करता येतील तर तेही आमचा करण्याचा मानस आहे. आता आम्ही थोडं लहान काम आहे, जसं जसं मोठं होईल तसं तर आम्ही याच्यातून बरीच प्रगती करणार. होळीच्या टायमाला आम्ही जे दुर्मिळ होत चाललेली बडकुले होते, चाकोली, ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बनवल्या, उपलब्ध करून दिल्या गावासाठी, आणि चांगला प्रतिसाद सुद्धा आम्हाला तेव्हा मिळाला होता गावाचा. आता ओढूया आपण राठीजींकडे. सुरुवातीच्या काळाला जेव्हा कपिला गोरक्षण निर्माण करायचं होतं, पण निर्माण करताना ह्या कपिला गोरक्षण उभारण्याकरिता ज्या ज्या तुम्हाला अडीअडचणी आल्या, त्या अडीअडचणी कशा होत्या व कशा तुम्हाला समोर जावं लागलं. अडीअडचण तर असं आहे की फार वाटलं होतं की फार अडचणी येतील आपल्याला, परंतु गौमाताची कृपा इतकी जास्त आहे की कोणतीही म्हणजे असं वाटतच नाही की काही गोष्टीत अडचणी आपल्याला आल्या. या टायमाला कुटार जमा करायचा होता आमच्यावर, कमीत कमी कुटारवाल्यांचे 1 लाख रुपये अंगावर घालते. तर त्या टायमाला बी आम्हाला वाटलं की आता पुढचं टाईम कसं काय होणार. तर त्या टायमाला 2 लोक असे आले की ज्यांनी आम्हाला डोनेशन दिलं आणि ते काम पूर्ण झालं. म्हणजे नेहमी असं वाटते दर की बा आता पुढचं कसं काय, तर काही ना काही कारण होऊन जाते आणि गौमाताला कोणी ना कोणी दान देऊन जाते. गौमाता पूर्ण काम करते, त्यात कोणालाही अडचण येण्याचं काम राहत नाही.
म्हणजे मला एवढं सांगा, तुम्ही ह्या गायी जेव्हा आपल्याकडे येतात तर गायी यायच्या अगोदर समजा त्या कत्तलीसाठी जातात, त्यांना तिथनं सोडून आणणं, त्या गोष्टीला पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करते की नाही करत? जेव्हा गायी कटल्याला जातात तेव्हा पोलीस प्रशासन आमच्याकडे येते, ते आम्हाला सूचना देते की इतक्या गायी आमच्याकडे आलेल्या आहे, आम्ही इतके जप्त केलेले आहे, तर तुम्ही त्यांचं पालनपोषण करसान काय. आम्ही त्यांना हवंच म्हणतो, कारण की हिंदू धर्माच्या गायी आहे, गौमाता आहे, तर आम्ही त्यांचा सुखरूप त्यांचं आम्ही पालन करतो आणि करत राहू. माझं नाव नितीन ठक्कर आहे. मी मुंबईहून आलेलो आहे. गौमाताची थोडीफार सेवा करण्याकरता आलेलो आहे. म्हणजे आपण दर्शनाकरिता इथं आले होते, त्याचकरिता लगेच आपण गौशालाला भेट देण्याकरिता इथं आले. बघा मित्रांनो, हा योगायोग बघा किती आनंददायक आहे. जर का तुम्हाला जर देवाने जर द्यायचं असेल तर तुम्हाला कुठनंही कसंही देण्यात येते. आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने समजा प्रत्येक, मला असं वाटतं की 3 वर्षाचा समजा ऑडिट जर समजा राहिला तर प्रत्येक गायीला 50 रुपये प्रति गाय मिळते. ते की आपल्या कपिला गौरक्षणला जवळपास 2.25 वर्ष झाले, तर त्यामुळे वाटते की महाराष्ट्र शासन ह्या गोष्टीकडे लक्ष देत नसेल, बरोबर? तर महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला कोणत्याच प्रकारे अनुदान मिळत नाही. बघा, महाराष्ट्र शासन जरी आपल्याला अनुदान देत नाही, मिळत नाही, पण तरी ह्या कपिला गौरक्षणला कोणत्याही प्रकारची अडीअडचणी येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की इथं आलेले जेवढे ही संख्याबळ आहे, ही माऊलींची इच्छाच आहे, ही गजानन महाराजांची कृपाच आहे की कपिला गौरक्षण मधला एकही पैशाधन उपाशी राहता कामा नाही. तुम्ही इथं नेमकं तुम्हाला काय कारण असं होतं की गौरक्षणला यायचंच आहे किंवा यांना अनुदान करायचंच आहे? आम्ही इथे प्रथमतः गजानन महाराजांचे दर्शन करता येत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून येतोय आम्ही, आणि इथे आल्यावर जिथे गौशाळा असते जवळपास तिथे आम्ही सेवा करता येतो. आणि ह्यावेळेला आमचे मित्र कैलासजी त्यांच्या मार्फत आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आमची इच्छा प्रत्येक वेळी कुठे पण आम्ही कुठल्याही गावी जातो तिथे असे गौसेवा अवश्य करतोच. हे गौरक्षण केंद्र कसे दिन प्रतिदिन चांगले व्हावे त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करावे ही आमची इच्छा. 100% तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच येत्या 2 वर्षात मिळून जाईल. कारण की कपिला गौरक्षण हा खूप पुढाकार घेणार आणि खूप पुढे निघणार. कारण की प्रत्येकी आता स्टार्टिंगला जर समजा कपिला गौरक्षण सुरुवात झाली होती तेव्हा 150 गायी होत्या, जसं सागरजींनी आपल्याला सांगितलं. पण आता निदान नाही म्हणता कपिला गौरक्षणची संख्या ही कमीत कमी 210 ते 200 ची लगभग आसपास आहे, बरोबर? आता एवढी जर कपिला गौरक्षणची जर संख्या जर वाढत, येत्या 1.5 वर्षात जर एवढी कपिला गौरक्षणची संख्या आहे तर विचार करा येत्या 2 वर्षात आणखी किती डबल टिबल. सोपं आहे, बरोबर. 300 गायी सुद्धा झाल्या असते, इथं 1000 सुद्धा गायी झाल्या असत्या. पण हे जे सिस्टीम चालवणं खूप कठीण आहे. कारण की मजूर मिळत नाही. मजूर मिळला तर ते खूप मॅन पॉवर सर्वात मोठी प्रॉब्लेम की ते मिळत नाहीत. आणि मिळाले समजा काही आपले हिंदू धर्माचे लोक आहेत जे काम करतात, गोसेवा करण्यासाठी तयार असतात, ते करतात, पण बिचारा त्यांचा पेमेंटचा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो की पेमेंट शेवटी आम्हाला देणगी मिळाली तरच आम्ही हे सगळं करू शकतो. हां, आणि इथं आपल्या कुटाराची व्यवस्था, त्याच्यानंतर बऱ्याचशा आता ह्या गायी आहेत इथं एकमेकाला गायी मारतात, त्याने इंजर्ड होतात, समजा त्यांना दुखी होतात, त्यांच्यासाठी औषधीची व्यवस्था, ह्या सगळ्या खूप सोप्या गोष्टी नाही आहेत. खूप कठीण आहे हे सगळं चालवणं. तर ते आपली संख्या वाढवू शकते. आता बरेचसे लोक आमच्यावर नाराज सुद्धा होतात की बा तुम्ही यार घ्या, आमची गाय घ्या, पण आम्ही घेऊ शकत नाही कारण की परिस्थिती नाही आहे आमची तशी वागवायची. बरोबर, जागेच्या हिशोबाने तेवढा अभाव पडतो. तेवढा अभाव म्हणजे जागा ठीक आहे एक वेळ, पण व्यवस्था नाही करू शकत ना एवढी. आज हे सर्व ठीक आहे, शेठच्या कृपेनं सर्व चालू आहे, पण तरी चाऱ्याची व्यवस्था आणि जशी जशी संख्या वाढीन याची तशी तशी मॅनपॉवर सुद्धा वाढवावं लागेल. मग ते मॅनपॉवरचा पेमेंट करणे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या काळात तरी आता सध्या शक्य नाही आहेत. कारण की ही व्यवस्था आता कशी चालते हे तर गोमातेच्या कृपेनंच चालते. कारण की त्याचे दैवी रूप आम्हाला वेळोवेळी भेटले की म्हणजे परिस्थिती हे असायची की आता समजा मी सचिव, मी पाहतो की आता मला मंगळवारी पेमेंट करायचं आहे आणि ट्रस्टमध्ये कुठेच पैसा नसतो. मग मंगळवारी त्याला पेमेंट करायचं आहे तर मग कोणी ना कोणी गोभक्त येतो आणि ते देणगी फाडून देतो आणि त्याचं ते पेमेंट होऊन जातो. समजा एखाद्या हप्त्यात पेमेंट रुकलं तरी पुढच्या हप्त्यात त्याला पूर्ण पेमेंट मिळते. पण तेवढं सहजटू आपले मजूरही लागतात. कधी कधी खिशातून बऱ्याचशा वेळा आमचे पैसे जातात की बा चला हा हप्ता असाच निघला पाहिजे. या गोष्टीचा अर्थ असा की टीमवर्क चालते. टीमवर्क शिवाय पर्यायच नाही. आणि सर्व असं हे टीमवर्क एवढं व्यवस्थित आहे किंवा हे सर्व असं किंवा ठीक आहे हे आपल्याला चालवायचं आहे ना, तर मग स्वतः झिन
खाल्ली तर चालेल, तर त्या हिशोबानं ते तसे मेंबर आहेत म्हणून हे चालू आहे. बरं, ठीक आहे. आता नाही हे तर- गौरक्षण नाही तर इतकं शक्य पुढे नाही. गेलं हे याच कारणानं गेलं की टीम वर्क फार चांगला आहे. कुठल्याच सर्व प्रकारचा कोणाला सर्व स्वार्थ नाही. सर्व जे संचालक आहेत ते आपलं काम पूर्ण करतात, म्हणून हे गौरक्षण चालू चांगलं आहे. एक आणि कागाची पूर्ण आता पोलीस स्टेशनची कुठलीही गाय म्हणजे तिथल्या कारवाईतली कोणती गाय हे आपल्याजवळ येते. जसं सागरजींनी आपल्याला सांगितलं, राठेजींनी आपल्याला सांगितलं, येणाऱ्या इथं भक्तांनी पण आपल्याला सुद्धा सांगितलं की गायींचं संरक्षण कसं होते. सर्वांचं खूप खूप धन्यवाद व आभार. तुम्ही बघताय युवा क्रांती न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.